नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। संक्षिप्त समाचार। वरिष्ठ पत्रकार संजय एम देशमुख ने राज्य भर के करीब 20 समर्थकों के साथ शिवसेना शिंदे गुट में औपचारिक प्रवेश किया। ये कार्यक्रम मुंबई स्थित एकनाथ शिंदे के निवास नंदनवन में आयोजित हुआ, जहां उन्होंने सभी नव प्रवेशियों का स्वागत किया। इस अवसर पर प्रतापराव सरनाईक, राजन साळवी सहित कई वरिष्ठ नेता मौजूद रहे। देशमुख के साथ पुष्पराज गावंडे, अरविंद देशमुख, वाजिद खान पठान, पंजाबराव देशमुख, विनोद चाड़के, संजय सोळंके, सुषमा ढोले, मनोहर मोहोळ और दिलीप नवले सहित कई कार्यकर्ताओं ने भी पार्टी की सदस्यता ग्रहण की। कार्यक्रम में सेवानिवृत्त पुलिस उपाधीक्षक संजय धुमाड़, प्राध्यापक प्रकाश डवड़े और गिरधारी लाल सारडा सहित अनेक गणमान्य व्यक्तियों की उपस्थिति रही। जोरदार नारों और उत्साहपूर्ण माहौल में ये प्रवेश संपन्न हुआ। राजनीतिक विश्लेषकों के अनुसार सामाजिक और पत्रकारिता क्षेत्र में लगभग 35 वर्षों का अनुभव रखने वाले संजय देशमुख के जुड़ने से शिवसेना शिंदे गुट को संगठनात्मक मजबूती मिलने की संभावना है। मी संजय देशमुख, ज्येष्ठ पत्रकार अकोला, माजी सरपंच ग्रामपंचायत निंबा आणि माजी सचिव, माजी राज्यपाल डॉक्टर शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब, आज माझ्या अकोला आणि महाराष्ट्रातील काही पदाधिकाऱ्यांच्या समक्ष एकनाथराव शिंदे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे। एकनाथराव शिंदे हे एक जिंदादिल माणूस आणि समाजशील नेतृत्व, ज्यांची समाजासोबत नाळ जुळलेली आहे। संवेदनशीलतेने त्यांनी समस्या मार्गी लावून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असं नेतृत्व आणि ज्यांच्याबद्दल अधिकारी लोकांचंही महाराष्ट्रामध्ये हेच मत आहे। ज्यावेळी अधिकारी लोकांसोबत मी त्यांच्या बाबतीत बोललो, मला फार चांगले अभिप्राय दिलेले आहेत। मी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही माझी समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना आहे। या संघटनेचा लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा संघ हा एक विंग आम्ही चालवतो आणि त्या विंगच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आमचं नेटवर्क आहे आणि 6 राज्यात पोहोचलेली संघटना आहे। त्यामुळे एक प्लॅटफॉर्म सामाजिक लोकांचा तयार असल्यामुळे या संघटनेमध्ये अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत यायला। काल ज्यावेळेस मी अकोल्यामध्ये विषय घेतला त्यावेळी 3 ज्येष्ठ अधिकारी मला बोलले की जून मध्ये आमचं रिटायरमेंट आहे, आम्ही निश्चित तुमच्या सोबत शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये तुमच्या सोबत जॉईन होणार आहोत। अशी प्रकारची मतं शिंदे साहेबांसोबत आहेत, असं माझं बोलणं झाल्यानंतरच मी हा निर्णय घेतलेला आहे। माझे पहिले राजकीय आणि सामाजिक मार्गदर्शक आदरणीय शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब आणि त्यानंतर शिंदे साहेबांचं नेतृत्व, की एक चांगली व्यक्ती, समाजातला माणसातला खरा माणूस म्हणून मी हे सिलेक्ट केलं आणि शिंदे साहेबांसोबत शिंदेमध्ये या शिवसेनेमध्ये सहभागी झालो। यामध्ये महाराष्ट्रभरात ऑलरेडी आमचा प्लॅटफॉर्म तयार असल्यामुळे शिंदे सेना अधिक मजबूत करण्याकरता पूर्ण ताकद माझ्या समस्त पदाधिकाऱ्यांची लागणार आहे। लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा संघ जो विंग आहे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा, तो पण यासाठी सज्ज असणार आहे। समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना असली तरी पण लोकस्वातंत्र्य आणि शिवसेना हे समांतर जनहिताचं काम करणार आहेत। याच्यामध्ये पत्रकारांना ज्यांना इच्छा आहे, ज्यांना आवड आहे खरोखर राजकारणाची, ते जर येत असतील तर त्यांचं स्वागत आहे। अन्यथा हा समाजसेवेचा मार्ग आमचा अखंड चालू राहणार आहे आणि शिंदे सेनेमार्फतच आम्ही पुढचा विकास आणि जनकल्याणाचे कामं मार्गी लावू, याचं अभिवचन मी आजच्या क्षणी समस्त समाजाला देतो आहे। मी पुष्पराज गावंडे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा माजी सदस्य, लेखक, कादंबरीकार आणि स्तंभलेखक संजय देशमुख यांनी मला त्यांची योजना सांगितली आणि त्यानुसार आम्ही सर्व मंडळी त्यांच्या नेतृत्वात इथं आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला। लेखक साहित्यिक या नात्यानं मी सांगू इच्छितो की लेखकांना, साहित्यिकांना सरकारमार्फत काय सोयी सवलती मिळवून देता येतील त्यासाठी मी कार्य करीन। साहित्यिक आणि कवी लोकांसाठी काय करता येईल हे मी बघणार आहे। आणि आज हा जो आम्ही प्रवेश घेतला हा अकोल्यातील आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाखांचे लोक आमच्या इथं आलेले आहेत। आम्ही शिंदे साहेबांच्या समक्ष आज आम्ही प्रवेश केलेला आहे। मी वाजिद पठाण, देशमुख साहेब यांनी एकनाथराव शिंदे यांच्या कामाची कार्यपद्धती। ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए जेकेएन हिंदी न्यूज।
ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए जेके।